नमस्कार मित्रांनो. MPSC कंबाईन आणि राज्यसेवेचे सिलॅबस इतके जास्त आहे की सर्व सिलॅबसचे रिव्हिजन करणे शक्य होत नाही. त्यामुळे आपण चालू घडामोडीचे रिव्हिजन, त्याच रिलेटेड GS किंवा इतर GSचे रिव्हिजन पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. पहिला प्रश्न नारी शक्ती वंदन अधिनियमासंबंधी आहे. सर्वप्रथम आपण नारी शक्ती वंदन अधिनियमाची माहिती पाहूयात. लोकसभा, सर्व राज्यांच्या विधानसभा आणि दिल्लीची विधानसभा मध्ये 33% महिलांना आरक्षण देणारे 128वे घटनादुरुस्ती विधेयक कायदामंत्री श्री अर्जुन मेघवाल यांनी सादर केले. 28 सप्टेंबर 2023 रोजी या विधेयकास राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली. राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर या विधेयकाचे 106व्या घटनादुरुस्तीमध्ये रूपांतर झाले आहे. या विधेयकास लोकसभेमध्ये विधेयकाच्या बाजूने 445 मतदान झाले आहे, तर विधेयकाच्या विरोधात 2 मतदान झाले आहे. तर राज्यसभेमध्ये या विधेयकाच्या बाजूने 215 मतदान झाले आहे, तर विधेयकाच्या विरोधात 0 मतदान झाले आहे. या विधेयकासाठी संसदेने विशेष अधिवेशन बोलवले होते. नवीन संसद इमारतीत सादर होणारे हे पहिले विधेयक होते. आपले लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी या विधेयकास नारी शक्ती वंदन अधिनियम असे नाव दिले आहे. जम्मू काश्मीर आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांना हे विधेयक लागू होणार नाही. म्हणजेच जम्मू काश्मीर आणि पुदुच्चेरीच्या विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण असणार नाही. 2026 नंतर होणाऱ्या लोकसभा व विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर हे आरक्षण लागू होईल. त्याचबरोबर ज्या दिवशी या आरक्षणाची अंमलबजावणी सुरू होईल त्या दिवसापासून 15 वर्षानंतर हे आरक्षण रद्द होईल अशी तरतूद करण्यात आली आहे. या घटनादुरुस्ती विधेयकानुसार घटनेमध्ये 4 कलमांचा समावेश करण्यात आला आहे. त्यातील 239A यामध्ये BA, BB आणि BC या 3 तरतुदी करून दिल्लीच्या विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण दिले आहे. त्यानंतर 330A या कलमानुसार लोकसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण मिळणार आहे. तर 332A या कलमानुसार सर्व राज्यांच्या विधानसभांमध्ये 33% आरक्षण मिळणार आहे. तर 334A या कलमामध्ये हे जे आरक्षण आहे ते 15 वर्षासाठी असेल अशी तरतूद करण्यात आली आहे. आता आपण महिलांचे लोकसभेतील व विधानसभेतील प्रमाण पाहणार आहोत. तर पहिल्या लोकसभेमध्ये महिलांचे फक्त 5% प्रमाण होते. तर आत्ता निवडणूक झाली त्यापूर्वीची म्हणजे 17व्या लोकसभेमध्ये महिलांचे प्रमाण हे 15% होते. तर सध्या राज्यसभेमध्ये महिलांचे प्रमाण हे 13% आहे. पक्षन्याय जर आपण बघितलं तर लोकसभेमध्ये सर्वाधिक महिला खासदारांचे प्रमाण हे बिजू जनता दल या पक्षाचे आहे. त्यानंतर तृणमूल काँग्रेस या पक्षाचे आहे. तर राज्यसभेमध्ये सर्वाधिक महिलांचे प्रमाण हे काँग्रेस या पक्षाचे आहे. विधानसभेमध्ये जर आपण बघितलं तर छत्तीसगड या विधानसभेमध्ये सर्वाधिक 21% महिला आमदार आहेत. तर सर्वात कमी महिला आमदार हे हिमाचल प्रदेश या राज्याच्या विधानसभेमध्ये आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये फक्त 1% महिला आमदार आहेत. यापूर्वी देखील महिलांना लोकसभा तसेच विधानसभेमध्ये आरक्षण देण्याचे प्रयत्न झाले होते. तर 1996 साली HD देवेगौडा हे पंतप्रधान असताना 81वे घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यात आले होते, पण ते मंजूर झाले नव्हते. तसेच 1998 ते 2003 या काळात 4 वेळा महिला आरक्षणाचे विधेयक मांडण्यात आले होते, पण ते अयशस्वी झाले होते. तर 2008 साली UPA सरकारच्या काळात मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना 108वे घटनादुरुस्ती विधेयक महिला आरक्षणासंबंधी मांडण्यात आले होते. ते राज्यसभेत मंजूर झाले होते, पण लोकसभेत मंजूर न झाल्याने ते विधेयक लोप पावले होते. चला तर आपण आता प्रश्न पाहूयात.
पहिले विधान हे संसदेच्या नवीन इमारतीत सादर होणारे हे पहिले विधेयक आहे, हे बरोबर आहे. त्यानंतर 2026 नंतर होणाऱ्या सीमांकनानंतर हे आरक्षण लागू होईल, तर हे देखील विधान बरोबर आहे. या अधिनियमानुसार लोकसभा, राज्यांच्या विधानसभा आणि दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेशाच्या विधानसभेत महिलांना 33% आरक्षण मिळणार आहे, तर हे देखील विधान बरोबर आहे. चौथे विधान 2026 नंतर 15 वर्षांनी हे आरक्षण रद्द होईल, तर मित्रांनो हे विधान येथे चुकीचे आहे. कारण ज्या दिवशी अंमलबजावणी सुरू होईल त्या दिवसानंतर 15 वर्षांनी हे आरक्षण रद्द होणार आहे. 2026 नंतर हे आरक्षण रद्द होणार नाही. त्यामुळे इथे हे विधान चुकीचे आहे. त्यामुळे याचे उत्तर पर्याय क्रमांक 1 अ, ब, क बरोबर हे आहे. आता आपण महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या पाहणार आहोत. पहिली घटना दुरुस्ती ही अशी एकमेव घटना दुरुस्ती आहे जी घटनासभेने केली होती, संसदेने नाही. घटनासभा 1947च्या कायद्याने घटनासभा ही संसद म्हणून काम पाहत होती. 13 एप्रिल 1952 पर्यंत घटनासभा हीच संसद म्हणून काम पाहत होती. याच घटनासभेने ही घटना दुरुस्ती केली आहे. तर पहिल्या घटना दुरुस्तीमध्ये परिशिष्ट 9 समाविष्ट करण्यात आले होते, जे की जमीन सुधारणा आणि त्यातील इतर कायद्यांचे न्यायिक पुनर्विलोकनापासून संरक्षण करते. 7वी घटना दुरुस्ती राज्यांचे वर्गीकरण रद्द करून 14 राज्ये आणि 6 संघराज्य प्रदेश यांची निर्मिती 7व्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आली आहे. सुरुवातीला भारतामध्ये राज्यांचे वर्गीकरण हे 4 गटात केले होते. पहिल्या गटात गव्हर्नरांचे 9 प्रांत, दुसऱ्या गटात विधिमंडळ असलेले 9 प्रांत, तिसऱ्या गटात मुख्य आयुक्तांचे 10 प्रांत आणि चौथ्या गटात अंदमान निकोबार असे राज्यांचे वर्गीकरण होते. ते वर्गीकरण 7व्या घटना दुरुस्तीनुसार रद्द करून 14 राज्ये व 6 संघराज्य प्रदेश यांची निर्मिती करण्यात आली होती. 9व्या घटना दुरुस्तीनुसार बेरुबारी हे क्षेत्र तत्कालीन पाकिस्तान म्हणजेच सध्याचा बांगलादेश याला देण्यासाठी 9वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती. 11व्या घटना दुरुस्तीनुसार उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी निर्वाचन मंडळाची तरतूद करण्यात आली. त्यापूर्वी उपराष्ट्रपतींची निवड ही संसदेच्या संयुक्त बैठकीत होत होती. पण 11व्या घटना दुरुस्तीनुसार उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी निर्वाचन मंडळ तयार करण्यात आले. यामध्ये लोकसभा तसेच राज्यसभेचे सर्व सदस्य म्हणजेच निर्वाचित आणि नामनिर्देशित दोन्ही सदस्यांचा समावेश होतो. 15वी घटना दुरुस्तीनुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 60 वरून 62 करण्यात आले. 21वी घटना दुरुस्तीनुसार सिंधी या भाषेचा परिशिष्ट 8 मध्ये समाविष्ट करण्यात आला. 1967 साली गोलकनाथ खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता की संसद मूलभूत हक्कात दुरुस्ती करू शकत नाही. तर याच निकालाचा परिणाम म्हणून संसदेने 24वी आणि 25वी घटना दुरुस्ती केली. त्यामध्ये 24व्या घटना दुरुस्तीमध्ये संसद मूलभूत हक्क आणि घटनेतील इतर कोणत्याही भागात दुरुस्ती करू शकते अशी तरतूद होती. त्याचबरोबर घटना दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देणे हे राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आले होते. हे दोन्ही तरतुदी 24व्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आली होती. तर 25व्या घटना दुरुस्तीनुसार कलम 39B आणि 39C या मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याबाबत केलेल्या कोणत्याही कायद्याला कलम 14, कलम 19 आणि कलम 31 ने हमी दिलेल्या हक्कांचे उल्लंघन होते. या कारणावरून आव्हान देता येणार नाही अशी तरतूद 25व्या घटना दुरुस्तीनुसार केली आहे. 36व्या घटना दुरुस्तीनुसार सिक्कीम या राज्याला राज्याचा दर्जा देण्यात आला आणि 35व्या घटना दुरुस्तीनुसार सिक्कीमला सहयोगी राज्य करून जे परिशिष्ट 10 समाविष्ट करण्यात आलं होतं ते परिशिष्ट 10 रद्द करण्यात आलं. 38व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रीय आणीबाणी एकाच वेळी निरनिराळ्या कारणांसाठी घोषणा करता येऊ शकते अशी तरतूद करण्यात आली. त्याचबरोबर राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेवर न्यायालयात आव्हान देता येणार नाही अशी तरतूद देखील 38व्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आली. 41व्या घटना दुरुस्तीनुसार राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचे निवृत्ती वय 60 वरून 62 वर्षे करण्यात आली.
42व्या घटनादुरुस्तीनुसारच्या तरतुदी पहा. सरनाम्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता या शब्दांचा समावेश करण्यात आला. त्याचबरोबर भाग 4A ही नवीन भाग समाविष्ट करून मूलभूत कर्तव्ये त्यामध्ये समाविष्ट करण्यात आली. त्याचबरोबर भाग 14A हा देखील समाविष्ट करून त्यामध्ये प्रशासकीय न्यायाधिकरणाची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर मंत्रिमंडळाचा सल्ला हा राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला होता. त्याचबरोबर लोकसभा आणि विधानसभेचा कार्यकाल 5 वर्षावरून 6 वर्षे करण्यात आला. अखिल भारतीय न्यायिक सेवाची निर्मिती करण्यात आली होती. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांचे न्यायिक पुनर्विलोकनाचे अधिकार क्षेत्र मर्यादित करण्यात आले होते. आणि 42व्या घटनादुरुस्तीनुसार 4 नवीन मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये 39F यामध्ये मुलांची आरोग्यपूर्ण सुविधा, त्याचबरोबर 39A मध्ये मोफत आणि समान कायदेविषयक सहाय्य ही मार्गदर्शक तत्व समाविष्ट करण्यात आले होते. त्याचबरोबर 43A हा कलमाचा समावेश करून त्यामध्ये औद्योगिक व्यवस्थापनात कामगारांचा समावेश अशी तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर 48A हे कलम समाविष्ट करून त्यामध्ये पर्यावरण, त्याचबरोबर वने आणि वन्य पशु पक्षी यांचे संरक्षण करणे अशी कलमे समाविष्ट करण्यात आली होती. त्यानंतर 43व्या घटनादुरुस्तीनुसार सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांचे न्यायिक पुनर्विलोकनाचे अधिकार क्षेत्र पुनर्स्थापित करण्यात आले होते. 44व्या घटनादुरुस्तीनुसार लोकसभा, विधानसभा यांचे कार्यकाल पुन्हा 6 वर्षावरून 5 वर्षे करण्यात आला. त्यानंतर मंत्रिमंडळाने एकदा दिलेला सल्ला पुनर्विचारात परत पाठवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आला. पण पुनर्विचारार्थ पाठवलेला कोणताही ठराव पुन्हा आणि मंत्रिमंडळाने राष्ट्रपतींकडे पाठवला तर त्यास मान्यता देणे राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आले. राष्ट्रीय आणीबाणीमध्ये युद्ध, परकीय आक्रमण आणि अंतर्गत अशांतता यामुळे राष्ट्रीय आणीबाणी घोषित करता येईल अशी जी शब्दरचना होती त्यामध्ये अंतर्गत अशांतताऐवजी सशस्त्र बंडाळी अशी शब्दरचना करण्यात आली. त्यानंतर मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्कातून वगळण्यात येऊन कायदेशीर हक्क बनला. कलम 300A मध्ये मालमत्तेच्या हक्काची तरतूद करण्यात आली. त्याचबरोबर राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात कलम 20 आणि कलम 21 निलंबित करता येत नाहीत अशी तरतूद देखील 44व्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आली होती. त्यानंतर 52वी घटनादुरुस्ती ही पक्षांतर बंदी कायद्यासंबंधी आहे. यासाठी 10वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले होते. 60वी घटनादुरुस्ती या घटनादुरुस्तीनुसार व्यवसाय कराची मर्यादा ही प्रतिवर्ष 250 ऐवजी प्रतिवर्ष 2500 रुपये इतकी करण्यात आली. 61वी घटनादुरुस्तीनुसार मतदारांचे वय 21 वरून 18 करण्यात आली. 65वी घटनादुरुस्तीनुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी आयोग अशी तरतूद करण्यात आली होती. 69व्या घटनादुरुस्तीनुसार दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र असा दर्जा देऊन विशेष केंद्रशासित प्रदेश असा दर्जा देण्यात आला. आणि याच घटनादुरुस्तीनुसार दिल्लीला विधानसभेची तरतूद करण्यात येऊन त्यात 70 सदस्य आणि 7 मंत्रिमंडळ सदस्य अशी तरतूद करण्यात आली. 71वी घटनादुरुस्तीनुसार कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी या 3 भाषांचा समावेश परिशिष्ट 8 मध्ये करण्यात आला. 73वी घटनादुरुस्तीनुसार पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा दिला गेला आणि परिशिष्ट 11 समावेश करण्यात आले. त्यामध्ये 29 विषय आहेत. 74व्या घटनादुरुस्तीनुसार नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आला. याच घटनादुरुस्तीनुसार परिशिष्ट 12 समाविष्ट करण्यात आले. यामध्ये 18 विषय आहेत.
77वी घटनादुरुस्तीनुसार सरकारी नोकरीच्या पदोन्नतीमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली. येथे एक लक्षात ठेवा की पदोन्नतीमध्ये फक्त अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींनाच आरक्षण आहे. इतर मागासवर्गांना पदोन्नतीमध्ये आरक्षण नाही. 86वी घटनादुरुस्ती. या घटनादुरुस्तीनुसार प्राथमिक शिक्षण हा मूलभूत अधिकार करण्यात आला. त्यासाठी कलम 21(अ) समाविष्ट करण्यात आला. याच घटनादुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यामध्ये 11वे कर्तव्य देखील समाविष्ट करण्यात आले होते. तसेच याच घटनादुरुस्तीनुसार कलम 45 मध्ये देखील बदल करण्यात आला होता. 89वी घटनादुरुस्ती. 89व्या घटनादुरुस्तीनुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र आयोगाची निर्मिती करण्यात आली. 338 मध्ये अनुसूचित जाती आयोग आणि 338(अ) मध्ये अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यात आले. 91वी घटनादुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा आकार मर्यादित करण्यात आला. केंद्र सरकारमध्ये पंतप्रधानांसहित लोकसभा सदस्यांच्या 15% पेक्षा जास्त नसतील इतके मंत्री असतील अशी तरतूद करण्यात आली. तर राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांसहित कमीत कमी 12 किंवा जास्तीत जास्त विधानसभा सदस्यांच्या 15% पेक्षा जास्त नसतील इतके मंत्री होऊ शकतील अशी तरतूद करण्यात आली. 92वी घटनादुरुस्तीनुसार बोडो, डोंगरी, मैथिली, संथाळी या भाषांचा परिशिष्ट 8 मध्ये समाविष्ट करण्यात आला. 97व्या घटनादुरुस्तीनुसार सहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आला. यानुसार सहकारी संस्था स्थापन करणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार बनला. याच घटनादुरुस्तीनुसार भाग 9(ब) हा घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आला. 102वी घटनादुरुस्तीनुसार राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आला. यासाठी कलम 338(ब) समाविष्ट करण्यात आले. 103वी घटनादुरुस्तीनुसार आर्थिकदृष्ट्या मागास संवर्गाला 10% आरक्षणाची तरतूद करण्यात आली. 104वी घटनादुरुस्तीनुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे आरक्षण 10 वर्षांनी वाढवले. याच घटनादुरुस्तीनुसार अँग्लो इंडियनांसाठी जे आरक्षण होते ते रद्द करण्यात आले. 105वी घटनादुरुस्तीनुसार राज्यांना सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग निवडण्याचा अधिकार दिला. पुढचा प्रश्न पहा. हा अविश्वास ठरावासंबंधी आहे. प्रथम आपण अविश्वास ठरावाची माहिती पाहूयात. ऑगस्ट 2023 मध्ये मणिपूरच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडीच्या विरोधी पक्षांच्या वतीने काँग्रेसचे खासदार श्री गौरव गोगोई यांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला, जो फेटाळण्यात आला. हा प्रस्ताव स्वतंत्र भारताच्या इतिहासातील 28वा प्रस्ताव होता. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुसऱ्यांदा अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागले होते. 16व्या लोकसभेमध्ये आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून सर्वप्रथम नरेंद्र मोदी यांना अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागले होते. त्याचबरोबर भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिला अविश्वास प्रस्ताव हा पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना JB कृपलानी यांनी मांडला होता. आणि आत्तापर्यंत सर्वात जास्त अविश्वास प्रस्तावाला हे पंतप्रधान इंदिरा गांधी यांना सामोरे जावे लागले आहे. इंदिरा गांधी यांना 15 वेळा अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागले आहे. तर आता प्रश्न पहा. खालीलपैकी सत्य विधाने ओळखा. अविधान. ऑगस्ट 2023 मध्ये नरेंद्र मोदी सरकारविरोधात मणिपूरच्या मुद्द्यावरून काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी अविश्वास प्रस्ताव मांडला. तर हे विधान बरोबर आहे. तर ब मध्ये स्वतंत्र भारताच्या इतिहासातील हा 27वा अविश्वास ठराव होता. तर हे विधान चुकीचं आहे, कारण हा 28वा अविश्वास प्रस्ताव होता. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 फक्त असत्य हे आहे. आता आपण
इतर प्रस्तावांची माहिती पाहूयात. सर्वप्रथम स्थगन प्रस्ताव. सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या बाबींकडे ग्राह्याचे लक्ष वेधण्यासाठी स्थगन प्रस्ताव मांडला जातो. हा प्रस्ताव मांडण्यासाठी किमान 50 सदस्यांचे समर्थन आवश्यक असते. त्याचबरोबर हा प्रस्ताव फक्त लोकसभेतच मांडला जातो. राज्यसभेत हा प्रस्ताव मांडला जात नाही. त्यानंतर निंदाव्यंजक प्रस्ताव पहा. स्थगन प्रस्तावाद्वारे निंदाव्यंजक ठराव मांडता येतो. त्याचबरोबर स्थगन प्रस्तावामध्ये केंद्र सरकारच्या धोरणांचे अपयश व उणिवा यांचा संबंध ज्या घटनांशी येतो त्या बाबी या ठरावाद्वारे चर्चेल्या जातात. त्यानंतर आभार प्रदर्शक प्रस्ताव. हा प्रस्ताव नवीन लोकसभा स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा किंवा आर्थिक वर्षात पहिल्या अधिवेशनात राष्ट्रपती जे अभिभाषण करतात तो प्रस्ताव म्हणजेच आभार प्रदर्शक प्रस्ताव असतो. हा प्रस्ताव ग्राह्यात संमत होणे आवश्यक असते, नाहीतर तो सरकारचा पराभव मानला जातो. त्यानंतर हक्कभंग प्रस्ताव पहा. एखाद्या मंत्र्याने विशेषाधिकाराचा भंग करण्यासंदर्भात हा प्रस्ताव असतो. ज्यावेळी मंत्री वस्तुस्थिती सांगत नाही त्यावेळी सदस्य हक्कभंग प्रस्ताव मांडू शकतो. तर हरकतीचा मुद्दा पहा. ग्राह्याचे कामकाज नेहमीच्या नियमाप्रमाणे न झाल्यास सदस्य हरकतीचा मुद्दा उपस्थित करू शकतो. लक्षवेधी सूचना पहा. सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे एखाद्या मंत्र्याचे लक्ष वेधायचे असल्यास लक्षवेधी सूचना मांडली जाते. लक्षवेधी सूचनाची सुरुवात 1954 पासून झाली आहे. या सूचनेचा कामकाज प्रक्रियेच्या नियमामध्ये उल्लेख आहे, तर 0 प्रहराचा कामकाज प्रक्रियेच्या नियमामध्ये उल्लेख नाही. येथे एक गोष्ट लक्षात ठेवा की लक्षवेधी सूचना हे मंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी मांडले जाते, तर स्थगन प्रस्ताव हे ग्राह्याचे लक्ष वेधण्यासाठी मांडले जाते. या बाबी लक्षात ठेवा. त्यानंतर पहा 0 प्रहर. कोणतीही पूर्वसूचना न देता एखादा मुद्दा उपस्थित करायचा असेल तर 0 प्रहर या कालावधीचा उपयोग केला जातो. कामकाज प्रक्रियेच्या नियमात 0 प्रहरचा उल्लेख नाही आहे. 1962 सालापासून 0 प्रहरची सुरुवात झाली आहे. प्रश्नोत्तराचा तास आणि नेहमीचे कामकाज यामधील जो वेळ असतो त्यामधील वेळेला 0 प्रहर असे संबोधले जाते. त्यानंतर प्रश्नोत्तराचा तास पहा. या संसदेच्या प्रत्येक बैठकीचा पहिला तास हा प्रश्नोत्तराचा तास म्हणून ओळखला जातो. यामध्ये 3 प्रश्न मांडले जातात. तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न आणि अल्पसूचनेचे प्रश्न. तारांकित प्रश्न याला तोंडी उत्तर अपेक्षित असते आणि याला पूरक प्रश्न विचारले जातात. तर अतारांकित प्रश्न याला लेखी उत्तर अपेक्षित असते, तर पूरक प्रश्न विचारू शकत नाहीत. अल्पसूचनेचा प्रश्न हा 10 दिवसांपेक्षा कमी दिवसांची सूचना देऊन मांडलेला प्रश्न म्हणजे अल्पसूचनेचा प्रश्न. आता समाप्ती सूचना पहा. याचे 4 प्रकार आहेत. सर्वसाधारण समाप्ती. एखाद्या विषयावर पुरेशी चर्चा झालेली आहे आणि आता मतदान घ्या अशी सूचना सदस्य मांडतो, त्यावेळीस त्या सर्वसाधारण समाप्ती सूचना असे म्हणतात. त्यानंतर भागन्याय समाप्ती. एखाद्या ठरावाचे वेगवेगळे भाग पाडले जातात आणि एक भाग म्हणजे एक विषय आहे असे समजून त्याच्यावर चर्चा होऊन मतदान होते, त्याला भागन्याय समाप्ती असे म्हणतात. कांगारू समाप्ती. एखाद्या ठरावाच्या फक्त महत्त्वाच्याच गोष्टीवर चर्चा होते आणि राहिलेल्या इतर मुद्देसुद्धा मतदानास टाकले जातात, त्यास कांगारू समाप्ती असे म्हणतात. आणि गिलोटिन समाप्ती. या प्रकारात एक ठराविक वेळ नेमून दिली जाते, ती वेळ संपली तर पूर्ण विषय मतदानास खेचला जातो, त्यास गिलोटिन समाप्ती असे म्हणतात.
पुढचा प्रश्न आता पहा. हा प्रश्न मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या निवड समिती बाबत आहे. त्याबद्दल आपण सर्वप्रथम माहिती पाहूयात. सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला होता की जोपर्यंत संसद वेगळा कायदा करत नाही तोपर्यंत निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्यासाठी राष्ट्रपतींना सल्ला देण्याच्या समितीमध्ये पंतप्रधान, लोकसभा विरोधी पक्षनेता आणि सरन्यायाधीश यांचा समावेश असेल असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. याला प्रत्युत्तर म्हणून निवडणूक आयुक्त निवड समिती बद्दल संसदेने कायदा केला. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त नियुक्ती, सेवेच्या अटी आणि पदाची मुदत विधेयक 2023 हे मंजूर केले. हे विधेयक निवडणूक आयुक्तांच्या सेवेच्या अटी आणि पदाची मुदत कायदा 1991ची जागा घेणार आहे. इथे लक्षात ठेवा की 1991च्या कायद्याची हे विधेयक जागा घेणार आहे. यानुसार निवड समितीमध्ये पंतप्रधान, लोकसभा विरोधी पक्षनेता आणि पंतप्रधानांनी सुचवलेला एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री यांचा समावेश होणार आहे. तर आता इथे प्रश्न पहा की या विधेयकानुसार असलेल्या निवड समितीमध्ये कोणाचा समावेश होत नाही. तर पंतप्रधान, लोकसभा विरोधी पक्षनेता, सरन्यायाधीश आणि पंतप्रधानांनी सुचवलेले एक कॅबिनेट मंत्री यामध्ये सरन्यायाधीश यांचा समावेश होत नाही. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. या विधेयकानुसार विचारलेला आहे. जर सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला होता त्यानुसार सरन्यायाधीश हे त्या निवड समितीमध्ये होते, पण संसदेने जो विधेयक पारित केला आहे त्यानुसार या निवड समितीमध्ये सरन्यायाधीशांचा समावेश होत नाही, हे लक्षात घ्या. आता आपण निवडणूक आयोगाची थोडक्यात माहिती पाहूया. भारतीय निवडणूक आयोगाची तरतूद ही घटनेच्या भाग 15 मध्ये कलम 324 मध्ये आहे. भारतीय निवडणूक आयोगाची रचना जर आपण पाहिलं तर घटनेत एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपतींना वेळोवेळी वाटतील इतके इतर निवडणूक आयुक्त अशी तरतूद आहे. 16 ऑक्टोबर 1989 पर्यंत भारतीय निवडणूक आयोग हा एक सदस्यीय होता. 16 ऑक्टोबर 1989 रोजी 61व्या घटनादुरुस्तीचे वाढलेले काम पाहण्यासाठी इतर 2 निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर जानेवारी 1990 मध्ये ही 2 पदे रद्द करण्यात आली. पण 1 ऑक्टोबर 1993 रोजी पुन्हा या 2 निवडणूक आयुक्तांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर आत्तापर्यंत भारतीय निवडणूक आयोग हा 3 सदस्यीय आहे. निवडणूक आयुक्तांच्या सेवा शर्ती हे राष्ट्रपती ठरवतात. निवडणूक आयुक्तांचा कार्यकाल हा 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत जे अगोदर होईल तोपर्यंत असतो. त्यानंतर यांची पदच्युती जर पाहिलं तर फक्त मुख्य निवडणूक आयुक्तांना कार्यकालाची हमी असते. म्हणजेच फक्त मुख्य निवडणूक आयुक्तांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणे महाभियोग चालवून पदावरून दूर करता येऊ शकते. पण जर इतर निवडणूक मुख्य निवडणूक आयुक्तांच्या शिफारशीनुसार पदावरून कमी करता येते. इथे एक गोष्ट लक्षात घ्या की फक्त मुख्य निवडणूक आयुक्तांनाच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणे महाभियोग चालवून पदावरून कमी करता येते. पण इतर निवडणूक आयुक्तांना हे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या शिफारशीनुसार पदावरून कमी करता येते. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या शिफारशी व्यतिरिक्त इतर निवडणूक आयुक्तांना पदावरून कमी करता येत नाही, ही देखील गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर इतर तरतुदी जर पाहिलं तर राज्यघटनेमध्ये निवडणूक आयुक्तांबद्दल त्यांची पात्रता, कार्यकाल किंवा
ते निवृत्त झाल्यानंतर इतर पदावर नोकरी करण्यास बंदी अशी कोणतीही तरतूद नाही आहे. आपण निवडणूक आयोगाचे जर कार्य पाहिलं तर मतदार याद्या तयार करणे, आचारसंहिता, त्याचबरोबर संसद सदस्यांना अपात्र ठरवण्याबाबत राष्ट्रपतींना सल्ला देणे आणि विधिमंडळ सदस्यांना अपात्र ठरवण्याबाबत राज्यपालांना सल्ला देणे अशी अनेक कामे निवडणूक आयोगाची आहेत. त्यानंतर आत्तापर्यंत भारतात 25 मुख्य निवडणूक आयुक्त झालेले आहेत. पहिले मुख्य निवडणूक आयुक्त हे सुकुमार सेन होते, तर पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त हे VS रमादेवी होत्या. आत्ता सध्या 25वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार हे कार्यरत आहेत. तर इतर 2 निवडणूक आयुक्तांमध्ये ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग सिंधू हे आहेत. आता राज्य निवडणूक आयोग कलम 243K नुसार राज्य निवडणूक आयोगाची स्थापना केली जाते. राज्य निवडणूक आयुक्तांना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना ज्याप्रमाणे नोकरीवरून दूर केले जाते त्या पद्धतीनेच राज्य निवडणूक आयुक्ताला देखील दूर करता येते. राज्य निवडणूक आयोग हा पंचायत राज म्हणजेच ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्या निवडणुकीवर नियंत्रण आणि देखरेख ठेवतात. तर भारतीय निवडणूक आयोग हा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, राज्यांच्या विधानसभा आणि विधान परिषद या निवडणुकांच्यावर नियंत्रण आणि देखरेख हे भारतीय निवडणूक आयोग ठेवते. आता पुढचा प्रश्न पहा. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतलेले पक्ष विचारले आहेत. 2023मध्ये आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष या 3 पक्षांचे राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेला दर्जा काढून घेण्यात आला. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 4 अ, क, ड हे बरोबर आहे. आता आपण राष्ट्रीय पक्ष आणि राज्य पक्ष म्हणून जे मान्यता निकष आहेत ते पाहूयात. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी 3 निकष आहेत. यामध्ये एक ट्रिक आहे की 64, 32 आणि 4 हे अंक तुम्ही लक्षात ठेवा. आता त्यात पहा, 64मध्ये लोकसभा किंवा विधानसभांच्या निवडणुकीत 4 राज्यात 6% मते आणि लोकसभेमध्ये 4 जागा अशी तरतूद आहे. यात 64मध्ये 4 राज्यात 6% मते आणि 4 जागा लोकसभेत, म्हणजेच 6 म्हणजे 6% मते आणि 4चा आपण 4 राज्यात आणि 4 जागा या पद्धतीने लक्षात ठेवू शकतो. 32 या आकड्याची फोड बघा की किमान 3 राज्यातून 2% लोकसभेच्या जागा म्हणजे 32. 3 म्हणजे 3 राज्यातून लोकसभेच्या जागा 2% हे म्हणजे 32 आणि 4 म्हणजे 4 राज्यात राज्यपक्षाचा दर्जा हे झालं राष्ट्रीय पक्षाचे निकष. तर राज्य पक्षाचे निकष पहा, 5 निकष आहेत. त्यामध्ये पहिले निकष पहा, विधानसभेच्या निवडणुकीत 6% मते आणि किमान 2 जागा म्हणजेच 62 हा अंक लक्षात ठेवून आपण 6% मते 2 जागा म्हणजे 62. तसेच लोकसभा निवडणुकीत 6% मते आणि किमान 1 जागा लोकसभेत म्हणजे 61. त्याचबरोबर विधानसभेत 3% जागा किंवा 3 यापैकी जे जास्त असेल तितक्या जागा मिळाल्यास राज्यपक्ष म्हणून मान्यता मिळते. त्यासाठी 33 हा अंक लक्षात ठेवा. 3% जागा किंवा 3. त्याचबरोबर लोकसभेच्या निवडणुकीत प्रत्येक राज्याला देण्यात आलेल्या जागापैकी दर 25 पैकी 1 जागा, म्हणजेच आता आपलं महाराष्ट्र जर कन्सिडर केलं तर महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाला 2 जागा लोकसभेत मिळाले तर त्या पक्षाला
महाराष्ट्रात राज्य पक्षाचा दर्जा मिळू शकतो. त्यानंतर 5वा निकष पहा. विधानसभा किंवा लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्या राज्यामध्ये 8% मते जर मिळाले तर त्या पक्षास राज्यपक्ष म्हणून मान्यता मिळू शकते. आता आपण सध्या असलेले 6 राष्ट्रीय पक्ष पाहूयात आणि त्यांची स्थापना वर्ष देखील लक्षात ठेवा, कारण खूप वेळेस आयोगाने त्यांच्या स्थापना वर्षावर प्रश्न विचारलेला आहे. पहिला पक्ष इंडियन नॅशनल काँग्रेस, ज्याची स्थापना 1885 साली झाली होती. दुसरा पक्ष भारतीय जनता पार्टी, 1980 साली स्थापना झाली आहे. तिसरा पक्ष बहुजन समाजवादी पार्टी, 1984 साली स्थापना झाली आहे. त्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी CPIM, या पक्षाची स्थापना 1964 साली झाली आहे. आम आदमी पक्ष, या पक्षाची स्थापना 2012 साली झालेली आहे. आणि नॅशनल पीपल्स पार्टी, या पक्षाची स्थापना 2013 साली झालेली आहे. आम आदमी पक्षाला जो राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे तो आम आदमी पक्षाने 4 राज्यांमध्ये राज्यपक्ष म्हणून मान्यता मिळवली असल्यामुळे त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. ही 4 राज्ये पहा. दिल्ली, गुजरात, पंजाब आणि गोवा ही 4 राज्ये आहेत. पुढचा प्रश्न पहा. नुकतेच भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये कुई या भाषेचा समावेश करण्याची शिफारस कोणत्या राज्याने केली आहे? तर ही शिफारस ओडिशा या राज्याने केली आहे. तर कोणती भाषा? तर कुई भाषा आहे, हे देखील लक्षात ठेवा. आता आपण भाषाविषयक तरतुदी आणि भाषाविषयक ज्या घटना दुरुस्त्या झाल्यात त्याविषयी थोडक्यात माहिती पाहूयात. घटनेच्या भाग 17 मध्ये कलम 343 ते कलम 351 हे भाषेसंबंधी आहे. यामध्ये पहा, कलम 343 मध्ये केंद्राची भाषा हिंदी ही केंद्राची अधिकृत भाषा असेल अशी तरतूद आहे. त्याचबरोबर केंद्राच्या राज्यकारभारात अंकाचा वापर करताना आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा म्हणजेच इंग्रजी अंकाचा वापर केला जाईल, देवनागरीतील अंकांचा नव्हे, अशी देखील तरतूद 343 मध्ये आहे. तर कलम 344 मध्ये राज्यघटना लागू झाल्यावर 5 वर्षांनी आणि 10 वर्षांनी हिंदी भाषेचा वापर जास्त प्रमाणात व्हावा यासाठी आयोग नेमण्याची तरतूद होती आणि या आयोगावर चर्चा करण्यासाठी संसदीय समिती नेमली जाईल अशी देखील तरतूद 344 मध्ये होती. यानुसार 1955 साली BG खेर यांच्या अध्यक्षतेखाली भाषा आयोग नेमण्यात आला होता आणि या अहवालावर चर्चा करण्यासाठी गोविंद वल्लभ पंत यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय समिती नेमण्यात आली होती. त्यानंतर 10 वर्षांनी जो आयोग नेमण्याची सूचना घटनेत होती तो आयोग नेमला गेला नव्हता. त्यानंतर कलम 345 मध्ये पहा, राज्याची भाषेबद्दल तरतूद कलम 345 मध्ये आहे. राज्याचे विधिमंडळ राज्यात प्रचलित असलेल्या भाषांपैकी एक किंवा अधिक भाषांना अधिकृत भाषा म्हणून स्वीकारू शकते. कलम 346 मध्ये केंद्र आणि राज्य किंवा राज्यामध्ये जी संपर्क भाषा ठेवायचं आहे त्याबद्दलची तरतूद ही कलम 346 मध्ये आहे. तर 347 मध्ये एखाद्या राज्यात बरेच लोक असतात की बोलीभाषेचा वापर करतात. जर राष्ट्रपतींना असे आढळून आले की एखाद्या भाषेला अधिकृत भाषा म्हणून दर्जा द्यायचा आहे असे जर राष्ट्रपतींना आढळून आलं तर राष्ट्रपती तसा आदेश देऊ शकतात, अशी तरतूद कलम 347 मध्ये आहे. 348 मध्ये ही न्यायालयांच्या भाषेबद्दल आहे. ते एक लक्षात ठेवा की सर्वोच्च न्यायालयात इंग्रजी भाषेचाच वापर केला जातो.
349मध्ये भाषाविषयक कोणतेही विधेयक मांडण्यासाठी राष्ट्रपतींची पूर्वसूचना आवश्यक असते अशी तरतूद आहे. कलम 351मध्ये बघा, कलम 351 हे हिंदी भाषेच्या विकासासाठी आहे. आत्तापर्यंत परिशिष्ट 8मध्ये ज्या भाषा आहेत यामध्ये 4 घटना दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. 21, 71, 92 आणि 96 या 4 घटना दुरुस्त्या आत्तापर्यंत भाषा संदर्भात करण्यात आल्या आहेत. 21व्या घटनादुरुस्तीनुसार सिंधी या भाषेचा समावेश आहे, तर 71व्या घटनादुरुस्तीनुसार कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी या भाषांचा समावेश आहे. 92व्या घटनादुरुस्तीनुसार बोडो, डोंगरी, मैथिली, संथाळी या भाषांचा समावेश करण्यात आला, तर 96व्या घटनादुरुस्तीनुसार ओरियाच्या जागी उडिया या शब्दाचा वापर करण्यात आला. येथे एक ट्रिक लक्षात ठेवा की 21 अधिक 71 म्हणजे 92 या तिन्ही घटनादुरुस्त्या या भाषेसंदर्भात आहेत. 21 अधिक 71 इज इक्वल टू 92 येते, म्हणजे 21, 71 आणि 92 या तिन्ही घटनादुरुस्त्या या भाषेसंदर्भात आहेत. पुढचा प्रश्न पहा. नारी अदालत संदर्भात चुकीचे विधान ओळखायचे आहे. आता आपण सर्वप्रथम नारी अदालतची माहिती पाहूयात. केंद्र सरकारने आत्ताच नारी अदालतची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये पहा, गाव पातळीवर महिला न्यायालय स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारने नारी अदालत हा उपक्रम सुरू केला आहे. प्रायोगिक स्तरावर आसाम आणि जम्मू काश्मीर या राज्यात प्रत्येकी 50 गावांमध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. प्रत्येक गावच्या नारी अदालतमध्ये 7 ते 9 सदस्य असतात. यापैकी बघा, निम्मे सदस्य हे ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले सदस्य असतात, तर निम्मे सदस्य हे स्त्रिया, शिक्षक, डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते इत्यादी ग्रामस्थांकडून नामनिर्देशित केलेले असतात. या सदस्यांना न्यायसखी म्हणून संबोधले जाते. हे लक्षात ठेवा, न्यायसखी. त्याचबरोबर प्रमुखांची निवड ही सदस्यांमधून करण्यात येते. त्या प्रमुखांचा कालावधी हा 6 महिने असतो. ही योजना, नारी अदालत ही योजना संबल या एक उपयोजनेचाच भाग आहे. तर आता आपण प्रश्न पाहूयात. नारी अदालतमध्ये 7 ते 9 सदस्य असतात, हे विधान बरोबर आहे. यामध्ये फक्त ग्रामपंचायतीमधून निवडून आलेले सदस्य असतील, हे विधान चुकीचं आहे. कारण यामध्ये फक्त निम्मे सदस्य हे ग्रामपंचायतीमधून निवडून आलेले असतात, तर निम्मे सदस्य हे शिक्षक, डॉक्टर, स्त्रिया, सामाजिक कार्यकर्ते यामधून निवडून आलेले असतात. त्यामुळं विधान ब हे चुकीचं आहे. आणि क विधान पहा, प्रायोगिक स्तरावर हा प्रकल्प आसाम आणि जम्मू काश्मीरमधील प्रत्येकी 50 गावांमध्ये सुरू करण्यात आला, तर हे विधान देखील बरोबर आहे. तर येथे चुकीचे विधान विचारलं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे आन्सर आहे. आता आपण लोक अदालत याबद्दल माहिती पाहूया. सर्वप्रथम 1982 साली गुजरात या राज्यात लोक अदालताची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 1987 साली न्यायिक सेवा प्राधिकरण अधिनियम या ॲक्टनुसार लोक अदालताला वैधानिक दर्जा देण्यात आला. लोक अदालतचे निर्णय हे सर्व पक्षावर बंधनकारक असतात. एखादा पक्ष आपला खटला लोक अदालताकडे वर्ग करावा अशी सूचना जर दिले, तर तो खटला लोक अदालतीकडे वर्ग केला जातो. न्यायालयात प्रलंबित असलेला खटला देखील लोक अदालतीकडे वर्ग करता येतो. त्यानंतर आता न्यायाधीश पात्रता, म्हणजे वेगवेगळ्या न्यायाधीशांची पात्रता निकष पहा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांची पात्रता निकष पहा. ती व्यक्ती भारतीय नागरिक हवी.
आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीने उच्च न्यायालयात 5 वर्षे न्यायाधीश या पदावर काम केलेले असावे किंवा उच्च न्यायालयात 10 वर्षे वकिली केलेली असावी किंवा ती व्यक्ती राष्ट्रपतींच्या मते अग्रगण्य कायदेतज्ञ असावी. हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांबाबत पात्रता निकष आहेत. आपण जर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांबाबतची पात्रता निकष पाहिलं तर ती व्यक्ती भारतीय नागरिक असावी. त्याचबरोबर त्या व्यक्तीने न्यायिक पदावर 10 वर्ष काम केलेले असावे किंवा उच्च न्यायालयात त्या व्यक्तीने 10 वर्ष वकिली केलेली असावी. आता आपण जिल्हा न्यायालयांच्या बाबतीत पात्रता निकष पाहूया. ती व्यक्ती केंद्र किंवा राज्य सरकारच्या सेवेत नसावी. तसेच त्या व्यक्तीने 7 वर्षे वकिली केलेली असावी आणि त्या व्यक्तीची शिफारस उच्च न्यायालयाने केलेली असावी. हे जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांची पात्रता आहे. पुढचा भाग आपण पुढच्या पार्टमध्ये पाहू. धन्यवाद.